झी 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सातत्याने घोटाळ्याचे आरोप का होत आहेत याविषयी आपण चर्चा करतो आहोत। याच विषयी आम्ही एक रोखठोक प्रश्न विचारलेला होता। बघा, आमचा प्रश्न होता, देवकरांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा सुधारेल का? आणि बघा लोकांनी काय पोल दिलेला आहे। 9% लोक होय म्हणतायत तर 86% लोक नाही म्हणतायत। राजीनामा घेतल्यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा सुधारणार नाही असं लोकांचं म्हणणं आहे। संदीप, ब्रेकवर जाण्यापूर्वी जिथे आपण चर्चा थांबवलेली होती, सध्याच्या काळामध्ये अगदी निर्वाणीला प्रकरण गेल्याशिवाय किंवा अगदी हातातोंडाशी आल्याशिवाय, गळ्याशी आल्याशिवाय राजीनामा स्वीकारला जात नाही, ही वस्तुस्थिती सध्याची आहे। पक्षश्रेष्ठी याबाबत किंवा पक्षाचा किंवा कायद्याचाही धाक राहिलेला नाहीये का, ही एक बाजू। आणि दुसरी गोष्ट की ज्यांच्या आरोपांमुळे लगेच आपण राजीनामा द्यावा इतके नीतिमान किंवा इतके जबाबदार विरोधक किंवा आरोपकर्ते सुद्धा राहिले नाहीयेत, म्हणून सध्याची प्रकरणं घडतायत का? नाही, मग दोन गोष्टी आहेत। देवकरांचं जे प्रकरण आहे ते आणि तटकरे आणि भुजबळ यांचं प्रकरण याची लागलीच तुलना करता येणार नाही। देवकरांच्या प्रकरणामध्ये न्यायालयीन प्रक्रिया होऊन एक काही प्रकरण पुढे गेलेलं आहे आणि त्याचा हा परिणाम आहे की त्यांच्यावर आता अटकेची कारवाई झालेली आहे। तटकरे भुजबळ यांच्या बाबतीत आता ते प्रकरण आरोपाच्या स्तरावर आहे। अजून जसं आता तू म्हणाल तसं की न्यायालयात जाईल, त्याची काही सुनावणी होईल, दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातील आणि पुढे काही घडू शकतं। तर हा एक मुद्दा आहे। आणि प्रश्न असा आहे की काकडे असं म्हणाले की आमचा पक्ष वाढतोय आणि वाढत असल्यामुळे आमच्यावरती आरोप होत आहे। आता जळगाव जिल्ह्याचंच उदाहरण घ्यायचं झालं तर जळगावमधली काँग्रेस आता जवळपास संपुष्टात आलेली आहे आणि भाजपशी जी काही संघर्ष आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार आहे। पण आज त्या जिल्ह्यामधली काय स्थिती आहे? राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत संतोष चौधरी, ते खंडणीच्या प्रकरणामध्ये त्यांना तुरुंगात जावं लागलं। पाचोऱ्याचे आमदार वाघ, त्यांना बलात्काराच्या प्रकरणामध्ये अटक झाली होती। आणि इथं आता देवकरांच्या वरतीही अशी पद्धतीने अटकेची पाळी आली आणि आज ते राजीनामा देत आहे। जर ठिकठिकाणी अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींकडून असे गुन्हे घडले आणि पक्षाने जर त्यांना पाठीशी घातलं तर काकडेंना काय असं म्हणायचंय का की ह्या देशातली जनता इतकी दूधखोळी आहे की तरी सुद्धा निवडून देईल? आणि ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व समर्थन करतं की अमुक का निवडणुकीचा निकाल पहा आणि मग तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल की कुठं काय झालं, आमच्या बाजून निकाल लागला, तर माझं म्हणणं असं आहे की त्यांच्या पक्षाने हे विचारात घेतलं पाहिजे की इंदिरा गांधींचा सुद्धा या देशामध्ये पराभव केला जनतेने। सखा पाटलांसारख्या नेत्याला मुंबईमध्ये पराभूत केलं। त्यामुळे जर समजा असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत असेल की आम्ही काहीही केलं तरी सुद्धा या महाराष्ट्रातली जनता आम्हालाच निवडून देणार, तर अशी परिस्थिती नाही राहणार आणि त्यामुळे ह्याचा त्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे। आणि मुख्य मुद्दा हा आहे की प्रत्येक वेळी कोर्टात जायला लागावं आणि त्याची सुनावणी व्हावी। तर मला असं वाटतं की हेच मुळामध्ये सत्ताधाऱ्यांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे। आणि जनतेचं न्यायालय म्हणजे आता ही निवडणूक जिंकली म्हणजे चला आम्ही आता काही करायला मोकळे, अशा पद्धतीने नाहीये। जर दूरगामी विचार करायचा असेल राष्ट्रवादी काँग्रेसला तर त्यांच्याकडे त्यांनी जे गृह खातं घेतलंय त्यामुळे जी अनेक अँटी सोशल एलिमेंट्स, अनेक गुन्हेगार जे ह्या पक्षामध्ये येऊन थांबलेले आहेत आणि ते संरक्षण घेत आहेत, त्यांना पहिल्यांदा त्यांना दूर करावं लागेल तरच ह्या पक्षाला काहीतरी भवितव्य आहे। नाहीतर मला नाही वाटत की महाराष्ट्रातली जनता दीर्घकाळ हे सगळं खपवून घेईल। अगदी काकडे सर काय म्हणाल यावर? प्रत्येक वेळी कोर्टातच केस जाण्याची गरज आहे का? पक्षश्रेष्ठींना काही कळत नाही का? प्रकरणं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत का? कार्यकर्ते वस्तुस्थिती सांगत नाहीत का? प्रत्येक वेळी कोर्टामध्येच काहीतरी घडायला पाहिजे आणि मगच त्यांच्यावर कारवाई करायची, याची गरज आहे का? मला वाटतं आपण हे का लक्षात घेत नाही की कोणी कोणावरती बेछूट आरोप करायचे आणि त्या आरोपाच्या बाबतीमध्ये लगेच त्याच्यावरती कारवाई करायची। एक प्रकारे आपण त्या व्यक्तीवरती अन्याय करतोय। आज आपण पाहिलं असेल की आदरणीय पवार साहेबांवरती देखील खैरनारांनी फार मोठे आरोप केले, ट्रकभर पुरावे आणून म्हणून सांगितलं, प्रत्यक्षामध्ये पुराव्याचा एक कागद देखील ते सादर करू शकले नाहीत। आज देखील या ठिकाणी किरीट सोमय्या असतील, केवळ तुम्ही एक लक्षात घ्या, केवळ आरोप केले म्हणून त्याच्यावरती कारवाई करावी। पक्षश्रेष्ठी जरूर त्याच्या बाबतीमध्ये गंभीर दखल घेत असतात, त्याची शहनिशा करत असतात, मी तुम्हाला उदाहरण घेत असतात आणि ती नाही, मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो। आता तुम्ही पवारांचं उदाहरण देत आहात। खैरनारांनी ट्रकभर पुराव्याची भाषा केलेली होती, त्यावेळी कार्यकर्त्यांना माहिती होतं पवार साहेबांच्या की असं काही असणार नाहीये। कदाचित त्याच्यामुळेच पवार साहेबांना त्यावेळी फारसं गांभीर्याने हे प्रकरण घ्यावंसं वाटलं नाही। गुलाबराव देवकरांचं आपण उदाहरण घेतलं तर सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांच्या बचावाची भूमिका घेतलेली होती। त्यानंतर आता कोर्टानंतर हे प्रकरण सिद्ध झालं, मग राष्ट्रवादीने त्यांचा दोष मान्य केला।
त्यांच्यासोबत देवकरांसोबत काम करणारे कार्यकर्ते असतील, तिथले स्थानिक नेते असतील, स्थानिक कार्यकर्ते असतील, या कुठूनही राष्ट्रवादीला मागमूस लागू शकत नाही. जोपर्यंत कोर्ट त्यांचा जामीन नाकारत नाही तोपर्यंत त्यांचं दोषी असणं हे राष्ट्रवादीला अजिबात समजू शकत नाही. नाही, या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठी जरूर त्याची माहिती घेत असतात. त्या माहितीच्या आधारावरतीच ते पक्षाचे निर्णय घेतले जात असतात. संबंधित व्यक्तीवरती करायची कारवाई बाबतीमध्ये निर्णय घेतले जातात. ज्यावेळेला एखादं प्रकरण न्यायालयामध्ये गेलेलं असतं त्यावेळेला न्यायालयीन बाब म्हणून काही गोष्टी त्याच्याकडे त्या दृष्टीने पाहाव्या लागतात. जर न्यायालयीन प्रक्रिया चालू असतानाच जर का एखाद्या बाबतीमध्ये कारवाई केली तर कदाचित न्यायालयाच्या निर्णयावरती देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेव्हा घरातल्या कर्त्या माणसांनी जर का कुठेतरी आपल्या घरातल्या माणसाच्या बाबतीमध्ये एखादी चुकीची भूमिका घेतली किंवा त्याच्या विरोधामध्ये भूमिका घेतली तर समाजाला देखील त्याच्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या भूमिकेत गैरसमज होण्याची शक्यता असते. त्यामुळे न्यायालय जो काही निर्णय देईल ते न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही कुठेही हस्तक्षेप करत नाही. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर तो मात्र मान्य करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि केवळ कुणीतरी आरोप करतायत म्हणून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावरती कारवाई करावी. पक्षाने पक्षश्रेष्ठीनेच खातरजमा करण्याच्या विषयी बोलतात. शेतकऱ्यांवरती झालेले आरोप असतील या बाबतीमध्ये सगळी इतंभूत माहिती, सविस्तर माहिती संबंधितांकडून घेतलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये समाधानकारक त्या ठिकाणी त्यांच्याकडनं खुलासा झाला असल्यामुळे पक्षाने कोणतीही कारवाई करण्याचा तिथे प्रश्न येत नाही. अगदी गिरीश, आपल्याला अनेक उदाहरणं देता येतील की विधानसभेमध्ये भांडून किंवा सरकारशी भांडून त्याचा कुठलाही उपयोग होत नाही आणि म्हणून आम्हाला कोर्टाकडे धाव घ्यावी लागते. आपण म्हणतायत की नाही आमचे नेते सक्षम आहेत, ते बघतायत, करतायत, सर्व होतंय. पण मी तुम्हाला अनेक उदाहरणं देईल. या ठिकाणी विलासरावांच्या बाबतीत सांगता येईल, त्यांनी सोबत गेलं जमीन दिली, शेवटी कोर्टात जावं लागलं. सावकारी केसच्या बाबतीमध्ये सारंगाच्या प्रकरणामध्ये त्यांना शेवटी 10 लाख रुपये दंड झाला. विलासरावांना दंड झाला. हिरानंदीचा मुद्दा आम्ही या ठिकाणी विधानसभेमध्ये उचलला, आपण लक्ष घातलं नाही, आम्ही कोर्टामधून त्यांच्यावर कारवाई करायला लावली. कोर्टात न जाता कुठल्याही पक्षाचं घ्या महाजन साहेब, कोर्टात न जाता पक्षश्रेष्ठींच्या चूक लक्षात आली आहे, पक्षश्रेष्ठींनी खातरजमा केली आहे आणि त्या नेत्यावर कारवाई केली आहे, असं तुमच्या नजरेत उदाहरण आहे का? राष्ट्रवादीत असो किंवा नसो कुठल्याही पक्षात मी सांगेल की 95 आपण खातरजमा करा. 95 ते 2000 पर्यंत भाजप सेनेचं सरकार आमच्याकडे होतं. शोभाताई फडणवीस असतील, अण्णांनी नुसता आरोप केला. त्या ठिकाणी नाशिकचे आमदार नाना घोलप होते, त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप केला. मधुकरराव शिवणकर होते, त्यांच्यावर आरोप केला. आम्ही त्यांची सगळ्या झी 24 तास एक पाऊल पुढे.